आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट, सुगंधी आणि हिवाळ्यात धमाल लागणारी मेथी गेवडा घालून केलेली एकदम वेगळी अशी भाजी, जी आजपर्यंत कुणीही खाल्ली नसेल किंवा कुणी केली सुद्धा नसेल। मेथीची कडू गोड चव आणि गेवड्याची क्रंच एकत्र आली की जेवणाची मजा दुप्पट होते। तर तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे पाव किलो गेवडा घेतलेला आहे भाजी। हे गेवड्याची शेंगाचे जे दोन्ही बाजूला साफ करून घ्यायचे आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे आपण करून घेतलेले आहेत। इथे मी अर्धी जोडी मेथी घेतले। आपल्याला मेथी साफ स्वच्छ नीट करून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे। इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरेचा पेस्ट करून घेतले। लसूणची कळ्या 7 ते 8 बारीक कट करून घेतले। कोथिंबीर, हळद आणि चवीनुसार मीठ। इथे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे आपल्याला आणि तेल छान गरम झाल्यानंतर लसूणची कळ्या कट करून टाकायची आहे। जर तुम्हाला याला थोडा दरदरा जर कुटायचा असेल तर तुम्ही कुटून पण टाकू शकता। त्यानंतर लसूण छान गोल्डन झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकायची। त्यानंतर अर्धा टीस्पून इथे मी हळद पावडर टाकलेला आहे। नंतर चवीनुसार मीठ। हे छान 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर आपण धुतलेला जो गेवड्याची भाजी होती ती याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। 5 मिनिट याला आपण वाफवण्यासाठी ठेवूया। हा कच्चा आहे गेवड्याची भाजी, मी इथे त्याला कुकर मध्ये वाफवलेला नाहीये। आपण डायरेक्ट इथे ऑइल मध्येच आपण वाफवणार आहोत। 5 मिनिट त्याला वाफवल्यानंतर आपण याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि आता हे सर्व आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊयात। अगदी 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। भाजी खूप सोपी आहे। त्यानंतर मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। शेंगदाण्याच्या कूटमुळे या भाजीला एक वेगळीच चव येते आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। तर पाहू शकता तुम्ही इथे आपली मेथी पण छान प्रकारे वाफलेली आहे आणि आपला गेवड्याची भाजी सुद्धा खूप छान प्रकारे वाफलेली आहे। तर फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही मेथी गेवड्याची भाजी एकदम झक्कास बनून तयार आहे। अगदी 5 मिनिटात तयार होणारी, टिफिनला पण तुम्ही 5 मिनिटात तयार करून देऊ शकता। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा गरम भातासोबत अगदी खाऊ शकता। खूप जबरदस्त लागते ही। जरूर तुम्ही एकदा ही रेसिपी बनवून ट्राय करा। मी इथे दही आणि शेंगा चटणी सोबत दाखवली आहे आणि ही भाकरी सोबत खाल्लेली खूप जबरदस्त लागते। तर ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर बनवून ट्राय करा। तुम्हाला खूप खूप आवडेल ही भाजी। एकदम वेगळ्या पद्धतीची आहे, आजपर्यंत कुणी केली नसेल किंवा खाल्लीही नसेल। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी दही सोबत आणि शेंगा चटणी सोबत ही भाजी दाखवली आहे। तुम्ही अशा प्रकारे जर ही भाजी खाल्लात तर तुम्हाला खूप आवडेल। भाकरी, भाजी, मेथी गेवडा भाजी, दही आणि शेंगा चटणी हे कॉम्बिनेशन खूप छान प्रकारे आहे। खूपच छान लागते खाण्यासाठी पण। तर एकदा ही भाजी तुम्ही नक्की करून पहा। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट्स मध्ये नक्की सांगा पुढे कोणती रेसिपी पाहिजे आहे। मी पुन्हा येते अशाच एका स्वादिष्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।